महायुती सरकारमध्ये नागपूर जिल्ह्याच्या अंतर्गत विपिन ईटनकर जिल्हाधिकारी यांनी अवैध प्रकारे कत्तलखाना सुरगाव मौजा तहसील येथे आवंटित केलेला आहे। शिवसेनाच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा त्याला विरोध आहे, कारण की त्याच्यामध्ये 50पेक्षा जास्त ग्रामपंचायत आणि सामाजिक संघटना यांनी आक्षेप नोंदवलेला आहे आणि तो न बघता जमिनीमध्ये घोटाळा केलेला आहे आणि सुट्टीच्या दिवशी अलॉटमेंट केलेला आहे आणि कोर्टाच्या हंटरनं वाचण्यासाठी कारण की पवनगावमध्ये कंटेम्प्ट होता यांच्यावरती आणि हायकोर्ट आणि यांनी सुरगावमध्ये थोपलेला आहे। हा कत्तलखाना त्वरित प्रभावे यांनी वापस घ्यावा, जर नाही वापस घेतला पवनगावच्या आंदोलन तर काही नाही होता, कारण की आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे। ह्या तीव्र गतीने आम्ही रस्त्यावर ते उमरेड हायवे जाम करू सगळ्या गाववासियांना घेऊन आणि आम्ही हे शिंदे सरकारला पण सांगतो आणि देवेंजी तुमच्या ह्या जिल्ह्यात हे कत्तलखाना पाहिजे ना आणि तिकडे, कारण की गौहत्याचा आमच्या संशय आहे आणि ही महायुती कत्तल सरकार बनण्याची कोशिश करू नका। कत्तलखान्याला परवानगी देणारं सरकार